जय भीम जय लवजी। मी अंबादास भंडारे। मी या ठिकाणी लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत। विषय आहे मातंग समाजाचं किंवा तत्सम जातीचं SC आरक्षणाचं उपवर्गीकरण हा विषय आहे। मातंग समाजाला वेगळं आरक्षण अ ब कडच्या माध्यमातून देण्यात यावं यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। मागच्या वर्षी 1 ऑगस्ट 2024 या दिवशी सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये अनेक राज्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली आहे। मात्र महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी देवेंद्र फडणवीसचे जे सरकार आहे हे चालढकलपणा करत आहे, चालाकीपणा करत आहे आणि त्यांच्याच आमदाराला सांगून पुन्हा या बदर समितीला मुदतवाढ देण्याचा कार्यक्रम ह्या मागच्या दारानं चालाकी करण्याचा कार्यक्रम ह्या देवेंद्र फडणवीसने केलेला आहे। त्याच्या विरोधात म्हणून आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन केलेले आहोत। मागच्या 19 तारखेला आम्ही जेल भरो आंदोलन केलेलं आहे आणि जर येत्या 10 ते 15 दिवसामध्ये मुदतवाढ रद्द करून जर त्यांनी आरक्षणाचं उपवर्गीकरण नाही केलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंत्र्याच्या आणि प्रत्येक आमदाराच्या घरासमोर जाऊन आम्ही दौंडी आंदोलनाचं मोठं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि याच्यानंतर त्यावरही त्यांनी जर मान्य केलं नाही तर महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीनं आम्ही उभा करणार आहोत। धन्यवाद। आज आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे या मागणीसाठी आजपासून लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने धरणे आंदोलन करणार आहोत। गेल्या 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे या मागणीसाठी सुप्रीम कोर्टाने त्या राज्याला उपवर्गीकरण करण्याचा निर्णय दिलेला आहे। तेलंगणा, कर्नाटक, हरियाणा यामध्ये आरक्षणाच्या उपकरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे, परंतु येथील सरकार गेल्या दीड वर्षापासून फक्त देतो आणि म्हणून हे देत आहे, फक्त आश्वासन देत आहे, परंतु आजही आम्हाला आरक्षणाचं उपवर्गीकरण दिलेलं नाही आणि बद्दर समितीला जो वेळ दिला होता त्याचा वेळसुद्धा मुदत वाढवण्यात आलेली आहे। हा जाणीवपूर्वक मातंग समाजावर अन्याय झालेला आहे। या निषेधात आम्ही आता सरकारच्या विरोधात जाहीरपणे जोपर्यंत सरकार अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करणार नाही मागेच आम्ही 8 दिवसाखाली जेल भरो आंदोलन केलेले आहे। येत्या काळात जर सरकार आम्हाला आरक्षणाचं उपवर्गीकरण करत नसेल तर आम्ही येत्या काळामध्ये मुंबईसही आमदारांच्या घरावर दौंडी मोर्चा येत्या 15 ऑक्टोबरला आम्ही काढणार आहोत। तरी आमचं सरकारला फुलाचं आव्हान आहे की आपण आमचं हे न करता लवकरात लवकर आरक्षणाचं उपवर्गीकरण करावे। धन्यवाद। हम नहीं डटेंगे वर्गीकरण, तुम भी मारो वर्गीकरण, तुम लाठी चलाओ वर्गीकरण, तुम जोर से बोलो